नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की दामिनीने सावीच्या तंबूला धैर्याच्या डोळ्यांदेखत पेटवलेलं असतं. धैर्य तंबूमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण आग भडकतच असते. म्हणून तो कोणीतरी पाणी आणा म्हणून ओरडतो. त्याच्या आवाजाने घरातले सगळे आणि शेजारी पाजारीसुद्धा बाहेर येतात. शेवटी धैर्य पेटलेल्या तंबूत उडी मारून सावीला उचलून सुखरूप बाहेर काढतो. हे पाहून सगळे लोक धैर्य सावीच्या प्रेमासाठी टाळ्या वाजवतात. धैर्याच्या खऱ्या प्रेमाचं कौतुक करत एक ताई सावीला गुलाबाचं फूल आणून देत म्हणते, हे तुमच्या नवरोबांना देऊन तुमचं प्रेम व्यक्त करा. ते फूल सावी धैर्याला देत म्हणते, आत्तापर्यंत फक्त वाटत होतं, पण आता पूर्ण विश्वास बसला की हे खरंच प्रेम आहे. आता सगळ्यांसमोर धैर्याला ते फूल ॲक्सेप्ट करावंच लागतं. म्हणून हसून ते फूल घेत धैर्य सावीला घरात घेऊन जातो. ते पाहून विलास, भास्कर आणि इरा या सगळ्यांचे चेहरे पडतात. घरात आल्यावर धैर्य सावीच्या हातातलं गुलाब इतक्या घट्ट कचून आवळून धरतो की त्याचे काटे सावीच्या हातात रुतून रक्ताचे थेंब जमिनीवर पडत असतात. रागाने लालबुंद झालेला धैर्य सावीला म्हणतो, हे घर आता तुझ्यासाठी नरक आहे. तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस. अजूनही वेळ आहे. डिवोर्स पेपर्सवर सह्या कर आणि निघून जा इथून. निदान जगशील तरी. तुला काय वाटतं, तू माझं खरं रूप पाहिलंयस? तुला वाटतं त्यापेक्षा 1000 पट जास्त भयंकर आहे मी. मला गुलाब पाठवत होतीस ना? आता सगळं कोल्हापूर कमी पडेल इतके काटे तुझ्या वाटेत मी पसरवणार. आणि सावीचा मोबाईल फोडून टाकतो. सावी म्हणते की असं फोडाफोडी करून तुम्ही मला घाबरवू शकत नाही. तेव्हा धैर्य तिच्यावर जोरात ओरडत तिचं तोंड हाताने घट्ट पकडतो आणि तिला फरफटत ओढत खोलीत नेऊन कोंडून टाकतो. इकडे सावीचा फोन लागत नाही म्हणून तिची आई खूप काळजीत असते. तर मुजुमदारांच्या घरी सगळे जेवणासाठी बसलेले असतात. तिथे धैर्य दामिनी आणि इरावर खूप चिडतो. खोलीमध्ये सावी विचार करत असते की धैर्य असा कसा वागू शकतो, पण त्यांनी कितीही वाईट वागलं तरी मी हार मानणार नाही, असं म्हणत सावी तिथून बाहेर पडण्यासाठी धैर्याच्या रूमची खिडकी उघडते. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की धैर्य दामिनीला सांगतो की बघूयात अन्न पाण्याशिवाय सावी किती दिवस तग धरते. तेव्हा दामिनी म्हणते आपल्याच घरात तिला मदत करणारे आहेत आणि आपल्या दोन्ही वहिनी सावीला जेवण्यासाठी ताट घेऊन जातात. ते धैर्य पाहतो. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.